अजित पवार यांच्या पक्षातून मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते निवडून आल्यास त्यांना मोठ्या प्रमाणात निधी मिळून प्रभागात विकास कामे होणार आहेत। यामुळे एमआयएमला टेन्शन आल्याचे बोलले जाते। एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांना 2 वेळा सोलापुरात सभा घ्याव्या लागल्या। एक सभा सार्वजनिक झाली, मात्र दुसरी सभा केवळ माजी नगरसेवक तौफिक शेख यांच्या प्रभागात घ्यावी लागली। यामुळे तौफिक शेख यांची क्रेज स्वतः ओवैसी यांनी वाढवण्याचे बोलले जात आहे। अनेकांच्या मते तर एमआयएम नेत्यांकडून तौफिक शेख यांचा किती तिरस्कार आहे यावरून दिसते असे बोलले जात आहे। त्यामुळे एकटा तौफिक शेख सध्या एमआयएम वर भारी पडत असल्याचं दिसत आहे। 2017च्या निवडणुकीमध्ये याच ओवैसी यांनी सोलापूरकरांना स्वच्छ पाणी, हॉस्पिटल सेवा, चांगले रस्ते, दिवाबत्ती हीच आश्वासने दिली होती। त्याच मुद्द्यांवर पुन्हा ते नई जिंदगीच्या सभेत बोलले। मागील वेळेस सोलापूरकरांनी 9 नगरसेवक पक्षाला निवडून दिले। किती विकास या पक्षाच्या माध्यमातून झाला हा प्रश्न जनता उपस्थित करत आहे। फारुख शाब्दी यांनी अचानक पक्षाचा राजीनामा दिल्याने सुद्धा एमआयएम डॅमेज झाल्याचे चित्र आहे। पक्षाचा सेनापतीच सोलापुरात नसल्याने स्वतः पक्षप्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यासारख्या राष्ट्रीय नेत्याला तब्बल 2 सभा 3 दिवसात घ्याव्या लागल्या। यावरून पक्ष किती डॅमेज झाला आहे याची प्रचिती येते।